Good morning, my dear students. I, Bhalsingh Mahesh, Principal of Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon, welcomes you all for this third lecture on topic sales promotion of subject drugstore and business management. In previous two lectures, we have studied the various objective and techniques of the sales promotion, and in last lecture we studied the various qualities that are necessary to become a salesman, which includes personal qualities, mental qualities, social qualities and vocational qualities. So, my dear students, in today's lecture, we are going to study about the salesmanship, the advantages of salesmanship, and various steps that are involved in the selling process. So, we will start our today's point with the introductory point of salesmanship. Now, sales are the lifeblood of the business. The ultimate objective of all production is sell. Without sell, it is difficult for a business to survive because sales are the major source of revenue for the business. तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं हे आता सेल्स प्रमोशन ह्या टॉपिकवर आजचं हे तिसरं लेक्चर आहे. पहिल्या दोन लेक्चरमध्ये आपण सेल्स प्रमोशन म्हणजे काय, त्याचे ऑब्जेक्टिव्ह, त्याच्या टेक्निक पाहिल्या होत्या, आणि सेकंड लेक्चरला आपण सेल्समनसाठी आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या क्वालिटी पाहिल्या होत्या, बरोबर. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे सेल्समनशिप म्हणजे काय नेमकं. आता सेल्स म्हणजे कुठल्याही व्यवसायाची विक्री, हा मेन म्हणजे सेल्स इज द व्हेरी इम्पॉर्टंट टू रन अ बिझनेस. जर बिझनेस एखादा चांगल्या प्रकारे चालवायचा असला तर त्या बिझनेसचं जे प्रोडक्ट आहे ते चांगल्या प्रकारे जर विकल्या गेलं, सेल झाला त्याचा, तर त्या बिझनेसचं सक्सेस त्या सेल्सवर डिपेंड असतं. म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑल प्रोडक्शन, कुठल्याही एखाद्या वस्तूचं प्रोडक्शन होत असलं तर त्याचं ऑब्जेक्टिव्ह असतं सेल, बरोबर. विदाऊट सेल इट इज डिफिकल्ट फॉर अ बिझनेस टू सर्वाईव्ह. जर एखाद्या प्रोडक्ट एखादी कंपनी बनवत असली आणि त्या प्रोडक्टचा कुठल्याही प्रकारचा सेल जर झाला नाही तर त्या कंपनीचं अस्तित्व टिकवणं ह्या त्या कंपनीसाठी खूप मोठी गोष्ट ठरते. ज्या कंपनीच्या वस्तूंचा सेल्स होत नाही त्या वस्तूंचं अस्तित्व टिकवणं फार अवघड असतं. तर असं म्हणलं जायचं, इन ओल्डन डेज द सेल्समन वॉज कन्सिडर व्हेरी इम्पॉर्टंट मेथड फॉर गेटिंग द ऑर्डर्स बाय फेअर्स अँड फाऊल मीन्स for factory produced items without any having consideration for the satisfaction of the customer. But nowadays this concept has been changed. जुन्या काळी काय होतं की ओल्डन डेजमध्ये सेल्समनशिप म्हणजे सेल्समननी काय करायचं, फक्त कस्टमरला कन्व्हिन्स करायचं, कुठल्याही चांगल्या किंवा वाईट पद्धतीने कस्टमरला काय करायचं, कन्व्हिन्स करायचं, आणि त्याला त्यावेळेस त्या कस्टमर सॅटिस्फॅक्शन ह्या गोष्टीकडे जास्त दिवस लक्ष दिलं जात नसायचं, बरोबर. पण आता सध्याला ही कन्सेप्ट चेंज झालेली आहे. द सेल्समनशिप, मग आता कोणती कन्सेप्ट आहे, द सेल्समनशिप इज अन आर्ट ऑफ कन्व्हिन्सिंग द वुड बी कस्टमर्स टू बाय द गुड्स ऑर सर्व्हिस विच विल गिव्ह देम सॅटिस्फॅक्शन. इन सेल्समनशिप द सेल्समनशिप इज अन आर्ट ऑफ कन्व्हिन्सिंग. ही एक कला आहे. कशाची कला आहे, कन्व्हिन्स करायचं कोणाला, वुड बी कस्टमर्स. वुड बी म्हणजे काय, जे कस्टमर होऊ शकतात, आपली वस्तू घेतल्यानंतर जे कस्टमर होऊ शकतात त्याला म्हणायचं वुड बी कस्टमर्स. मग सेल्समनशिप काय आहे, इट इज अन आर्ट ऑफ कन्व्हिन्सिंग वुड बी कस्टमर्स टू बाय द गुड्स ऑर सर्व्हिस विच विल गिव्ह देम सॅटिस्फॅक्शन. आपलं वस्तू, आपली सर्व्हिस कस्टमरनी विकत घेतली पाहिजे, आणि ती सर्व्हिस किंवा आपली वस्तू विकत घेतल्यानंतर कस्टमरला काय होणार आहे, एक प्रकारचं समाधान भेटणार आहे. अशा प्रकारे कस्टमरला कन्व्हिन्स करण्याची जी आर्ट आहे त्या आर्टला म्हणायचं सेल्समनशिप. नाऊ अ ग्रेट एम्फेसिस इज लेड ऑन विनिंग द कॉन्फिडन्स ऑफ द बायर. सेल्समनशिपमध्ये खूप महत्त्वाचा पॉईंट असतो की टू विन द कॉन्फिडन्स ऑफ द बायर, बायरचा विश्वास, आत्मविश्वास जिंकणे. इट इज देन और एम्फेसिस गिवन ऑन द इन salesmanship to win the confidence of the buyer.
It will give the satisfaction to the customer and win the permanent goodwill of the seller. Due to the salesman, it is possible to win the goodwill. Now, personal selling or salesmanship is the oldest and most effective technique of selling. It helps in understanding the needs and motivates and behavior of the people. It is also useful in knowing the habits, tastes and attitudes of the customer. Such information is useful to design or manufacture in design the better products and also improving the existing one. आता ही जी पर्सनल सेलिंग आहे किंवा सेल्समनशिप आहे ही खूप महत्त्वाची इफेक्टिव्ह टेक्निक आहे. का? कारण ह्या सेलिंगमधून किंवा ह्या पर्सनल सेल्समनशिपमधून आपल्याला कस्टमरला काय कळतं किंवा सेल्समनला काय कळतं, कस्टमरच्या आवडी, हॅबिट्स, सवयी, त्याला कोणत्या गोष्टी लागतात, त्याची टेस्ट, ॲटिट्यूड, हे कस्टमरची पूर्ण माहिती सेल्समन गोळा करू शकतो. आणि सेल्समन विल सेंड दिस इन्फॉर्मेशन टू द मॅन्युफॅक्चरर. जी वस्तू बनवतात त्यांच्यापर्यंत ही माहिती सेल्समन पोहोचवतो. सो दॅट जे मॅन्युफॅक्चरर असतात ते त्यांच्या प्रोडक्टमध्ये अकॉर्डिंग टू द चॉईस ऑफ कस्टमरच्या आवडीनुसार काय करतात, दे डू द चेंजेस इन देअर प्रोडक्ट सो दॅट द सेल्स ऑफ दॅट प्रोडक्ट इज अल्टिमेटली इन्क्रीजिंग. जर सेल्स वाढला तर बिझनेस वाढतो, बिझनेस वाढलं तर प्रॉफिट वाढतं. दिस इज द ऑल ऑब्जेक्टिव्ह और दिस इज द ऑल कन्सेप्ट ऑफ सेल्समनशिप. नाऊ वी विल सी द ॲडव्हान्टेजेस ऑफ सेल्समनशिप. सेल्समनशिप करायची किंवा एखादी वस्तू पर्सनली विकायची याचे कोणते कोणते फायदे आहे त्याचे फायदे पहा. द फर्स्ट, इट हेल्प इन लोकेटिंग द प्रॉस्पेक्टिव्ह बायर्स. जर सेल्समनशिप केली, आपण एखादी वस्तू विकायला गेलो किंवा एखाद्या वस्तूची विक्री केली, त्याच्यामुळं आपण काय करू शकतो, बायर्स आयडेंटिफाय करू शकतो, बायर्स सापडू शकतो. बरोबर. इट हेल्प इन क्रिएशन ऑफ द डिमांड फॉर न्यू प्रोडक्ट. जर एखाद्या नवीन प्रोडक्टची सेल्समनशिप म्हणजे वस्तू विकली पर्सनली, दॅट टाइम इट विल क्रिएट द डिमांड फॉर दॅट प्रोडक्ट. देन इट विल प्रोव्हाइड फीडबॅक अबाउट द नीड अँड ॲटिट्यूड्स अँड बिहेवियर ऑफ द consumer. When salesman come in contact with the customer, सेल्समनचा आणि कस्टमरचा ज्यावेळेस कॉन्टॅक्ट येतो कशा संदर्भात, एखाद्या वस्तूच्या खरेदीच्या संदर्भात, त्यावेळेस कस्टमर काय करतो, कस्टमर त्याच्या ज्या आयडिया आहे रिगार्डिंग द प्रोडक्ट, त्या आयडिया सेल्समनला सांगत असतो की हे प्रोडक्ट असं पाहिजे होतं, याची प्राईस इतकी पाहिजे होती, याच्यामध्ये ही फॅसिलिटी पाहिजे होती. आणि मग सेम इन्फॉर्मेशन, ती कस्टमरची जी इन्फॉर्मेशन आहे तो सेल्समन त्याच्या मॅन्युफॅक्चररला सांगत असतो. म्हणजे फीडबॅक पोहोचवण्याचं काम, हे खूप मोठं काम सेल्समन करत असतो. इट हेल्प टू रिमूव्ह द ऑब्जेक्शन अँड डाऊट्स ऑफ कन्झ्युमर. ज्यावेळेस आपण एखादी वस्तू विकत घेतो आणि ती जी वस्तू आपल्याला विकलेली ज्या माणसाने असते त्या वस्तूबद्दलची आपण पुरेपूर माहिती आपण कोणाकडून घेत असतो, त्या सेल्समनकडून. का रिगार्डिंग द ऑपरेशन ऑफ द प्रोडक्ट, काही आपल्याला त्याच्या संदर्भात काही ऑब्जेक्शन असतील रिगार्डिंग द वॉरंटी, गॅरंटी, दॅट विल बी ऑल रिमूव्ड बाय द सेल्समन. सेल्समन म्हणजे काय, ज्या शॉपमधून आपण वस्तू विकत आणतो त्या शॉपमध्ये जो असणारा व्यक्ती, दॅट इज द नथिंग बट द सेल्समन. जे मोठे मोठे शोरूम आहे त्याच्यामध्ये सेल्समन असतात. दे गिव्ह द आयडिया रिगार्डिंग द प्रोडक्ट, दे शो द प्रोडक्ट to the consumer and they help for removing the objection and doubts regarding the product in the minds of the consumer, so that sales of that product goes on increasing. Now the next advantage of the salesmanship is, or salesman is, it help in demonstrating the product in very effective way. ज्यावेळेस आपण पाहतो, तुम्ही एखाद्या शोरूममध्ये, एक मॉलमध्ये जातात आणि तिथं सेल्समन ज्यावेळेस असतो तो काय करतो, आपण एखादी वस्तू मागितल्यानंतर ती वस्तू आपल्याला दाखवतो. कधी कधी ती वस्तू पॅक केलेली असेल तर त्याचं एखादा डेमो व्हर्जन असेल. सपोज एखाद्या मोबाईल शॉपमध्ये गेले तुम्ही आणि मोबाईलचं एखादं मग डेमो व्हर्जन त्यांच्याकडे असतं, त्याच्यावरून दे विल शो द फीचर्स, दे विल शो द प्रोडक्ट, और दे demonstrate the product to the consumer in a very effective way, so that they convince the customer. Next advantage of the salesman is it can develop durable relationship with the consumer. What happens, आपलं बऱ्याचदा असं ठरलेलं असतं, फॉर पर्टिक्युलर काइंड ऑफ गुड्स वी विल विजिट द पर्टिक्युलर काइंड ऑफ शॉप.
जर आपल्याला मेडिसिन आणायचं असेल तर आपलं शॉप बऱ्यापैकी फिक्स असतं. जर आपल्याला स्टेशनरी मटेरियल आणायचं असेल तर आपलं शॉप फिक्स असतं. जर क्लॉथ घ्यायचे असतील तर आपले शॉप फिक्स असतात. म्हणजे हे कशावरून आपण फिक्स करतो? डिपेंडिंग अपॉन द सेल्समन, डिपेंडिंग अपॉन द प्राइस ऑफ द मटेरियल, डिपेंडिंग अपॉन द क्वालिटी ऑफ द मटेरियल अवेलेबल इन दॅट शॉप, वी कॅन हेल्प or it can help to develop the durable relationship with the consumer. The salesman act as a consultant to the consumer. Salesman, what is the role of, then exact role of the salesman? They act as a consultant. They help to the customer regarding or for selecting the proper goods as per their need. So they act as a consultant for the consumer. Next, the salesman get immediate buying action. Due to the salesmanship, it helps in immediate buying. These are the various advantages of the salesman and the salesmanship. Now we will see the next point, that is the steps involved in the selling process. There are number of steps that are involved in the selling process, which include pre-sale preparation, prospecting, approaching, presentation, dealing with the objection, closing the sale, and follow-up. These are the general steps that are involved in the selling process. These are the sequential steps. It starts with the pre-sale preparation and end up to the follow-up. Now we will see these steps one by one. That is the steps involved in the selling. The first step is the pre-sale preparation. Now, in pre-sale preparation, the selection, training and motivation of the salesperson is the first step in the personal selling. पर्सनल सेलिंगमधली पहिली स्टेप कोणती? प्री-सेल प्रिपरेशन. प्री-सेल्स प्रिपरेशनमध्ये काय केलं जातं? जो पर्सन सेल्समन म्हणून राहणार आहे त्याचं सिलेक्शन, त्याची ट्रेनिंग आणि त्याला मोटिवेशन कशासाठी? फॉर द personal selling. It is very much important and it is included in the pre-sale preparation. Then after the person is selected with an adequate training and motivation, the salesman is given with the knowledge of the products, customers, competitors and technique of selling. आता सगळ्यात पहिली सेलिंग मधली प्रोसेस का आपला सेल्समन तयार करायचा, म्हणजेच काय? प्री-सेल प्रिपरेशन. की पहिले सगळ्यात पहिले आपल्याला कोण डिसाईड करावं लागेल? सेल्समन ठरवावं लागेल. आपल्या वस्तूसाठी वस्तू सेल कोण करणार? सेल्समन. मग त्या सेल्समनचं ट्रेनिंग होईल, अगोदर सिलेक्शन होईल, ट्रेनिंग होईल, त्याला माहिती दिली जाईल कस्टमरची चॉईस कोणती असते, आपण जी वस्तू विकणार आहे त्याच्या किती कॉम्पिटिटर आहेत, त्यांची काय प्राईस आहे, बरोबर. टेक्निक आपल्याला कस्टमरला वस्तू विकायची आहे म्हणजेच सेल्स टेक्निक्स आपल्याला त्याला शिकवावं लागेल. हे सगळं येतं प्री-सेल प्रिपरेशनमध्ये. प्री-सेल प्रिपरेशन झालं, एकदा आपला सेल्समन सिलेक्ट झाला, ट्रेनिंग दिली, त्याच्यानंतर सेकंड स्टेप इज द प्रॉस्पेक्टिंग. Prospecting include the salesman must locate the potential buyer and identify their needs. सेकंड स्टेपमध्ये आता सेल्समन तयार झाला, त्याच्याकडे वस्तू पण आहे, ती वस्तू त्याला विकायची आहे. मग त्यांनी त्या काय आयडेंटिफाय केलं पाहिजे की आता ह्या वस्तूसाठी ग्राहक मला कुठे भेटतील हे शोधलं पाहिजे. दे शुड एक्झामाइन अँड द रेकॉर्ड ऑफ द पास्ट अँड प्रेझेंट कस्टमर टू फाइंड आउट द नेचर अँड ॲटिट्यूड्स ऑफ द पोटेन्शियल buyer. Where I should get the consumer for this product, it should be searched by the salesman. Next step is the approaching. एकदा कस्टमर शोधले, कुठं असतील, कुठं भेटू शकतात, बरोबर. म्हणजे त्या गोष्टी शोधल्यानंतर अप्रोच होणं हे खूप महत्त्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल in approaching the salesman should introduce himself, the product and the manufacturer to the potential buyer. एखादा सेल्समनचं फर्स्ट स्टेप, when he meet with a customer, in first step what should he do? In first step he should introduce himself. त्याचं स्वतःचं इंट्रोडक्शन दिलं पाहिजे. देन अबाउट द प्रोडक्ट, कोणतं प्रोडक्ट विकायला आलोय त्याबद्दल इन्फॉर्मेशन. अँड अबाउट द मॅन्युफॅक्चरर, ही वस्तू कुणी बनवली, त्यांचे ऑदर कोणते प्रोडक्ट आहे, त्यांची
काय पॉलिसी आहे ह्याबद्दल माहिती कस्टमरला दिली पाहिजे. ही शुड बी पोलाइट व्हाईल अप्रोचिंग द कस्टमर. ज्यावेळेस सेल्समन कस्टमर बरोबर भेट घेतो दॅट टाइम ही शुड हॅविंग अ पोलाइट or he should be a silent polite in nature while approaching with the customers. Then a salesman at the counter should be pleasantly greet the customer and make him feel at home. When a customer visit to the shop, that time salesman should feel the customer that he is at his home. Like that he should treat the customer. In case he is busy with some other customer, he should assure the customer that he would attend him presently. Suppose कधी कधी असं होतं सेल्समन एक असतो आणि 2-3 कस्टमर्स ॲट अ टाइम सेम टाइम अप्रोच होतात त्या सेल्समनकडे. दॅट टाइम सेल्समनने असं त्यांना प्रत्येक कस्टमरला सांगितलं पाहिजे ही विल अटेंड देम शॉर्टली, एक 1 by 1. म्हणजे एका कस्टमर बरोबर ज्यावेळेस तो डील करतोय किंवा अप्रोच करतोय दॅट टाइम ही शुड नॉट निग्लेक्ट दुसऱ्या कस्टमरला त्याने अजिबात लगेच निग्लेक्ट केलं असं नाही झाले पाहिजे. बरोबर. द नेक्स्ट स्टेप इज द प्रेझेंटेशन. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. एकदा सेल्समनचं ट्रेनिंग झालं, सिलेक्शन झालं, त्याला वस्तूबद्दल माहिती झाली, त्याला कस्टमर्स कळाले, कस्टमर त्याच्या शॉपमध्ये आले किंवा तो कस्टमरकडे गेला, त्याच्या कस्टमर स्वतःबद्दल कंपनीबद्दल माहिती दिली. आता त्या प्रोडक्टबद्दल प्रेझेंटेशन दिलं पाहिजे. इन प्रेझेंटेशन द ऑब्जेक्ट ऑफ द प्रेझेंटेशन इज टू कन्व्हिन्स द कस्टमर दॅट ही नीड्स दिस टाईप ऑफ प्रोडक्ट or service and the particular product or service will in fact fulfill his needs. म्हणजे प्रेझेंटेशनमध्ये काय केलं पाहिजे सेल्समनने कस्टमरला कन्व्हिन्स केलं पाहिजे का ह्या अशा प्रकारचं प्रोडक्ट किंवा अशा प्रकारची आमच्याकडे जे अवेलेबल आहे प्रोडक्ट हे त्यांना खूप गरजेचं आहे त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी. द सेल्समन शुड डिस्क्राईब द सायलेंट फीचर अँड युजेस ऑफ द प्रोडक्ट इन ब्रीफ अँड नॉट इट्स टेक्निकल डिटेल्स सच एज डिस्क्रिप्शन अबाउट द ड्रग फॉर्म्युलेशन, इट्स केमिकल कंपोजिशन, फार्माकोलॉजिकल ॲक्शन अँड साईड इफेक्ट. इन केस व्हेन the salesman is a medical representative, that time he should describe about the features of their product आणि त्यांनी त्याच्या प्रोडक्टची माहिती फीचर्स दिले पाहिजे. त्याच्यामधले बेसिक कंटेंट कोणते आणि त्याचे फार्माकोलॉजिकल ॲक्शन आहे दॅट शुड नॉट बी डिस्क्राईब टू द फिजिशियन बिकॉज फिजिशियन ऑलरेडी नो ऑल ड्रग्स अँड द ॲक्शन. ही शुड ओनली हायलाईट अबाउट द फीचर्स ऑफ देअर प्रोडक्ट ओनली. देन नेक्स्ट the selling points and advice should be given without hesitation. The why this product is meant for that customer, the selling point and advice should be given to that customer. However, argument should be avoided at all cost. कस्टमर बरोबर आर्ग्युमेंट, ज्याला आपण आर्ग्युमेंट म्हणजे वाद, कुठल्याही प्रकारचे वाद कस्टमर बरोबर रिगार्डिंग द प्रोडक्ट हे अवॉइड केले पाहिजे. का केले पाहिजे? जर आपण टू विन अन आर्ग्युमेंट इज अ लूज इन कस्टमर. जर एखादा आर्ग्युमेंट एखाद्या ग्राहकाबरोबर आपण सेल्समन आहे सपोज आणि आपण एखाद्या ग्राहकाबरोबर आपल्या प्रोडक्टबद्दल वाद घालून बसलो बरोबर. जर आपण आर्ग्युमेंट जिंकलो, कदाचित आपण आपलं प्रोडक्ट चांगलं असेल आपण आर्ग्युमेंट जिंकू, पण त्यात टाईम वी विल लूज द कस्टमर. आर्ग्युमेंट जरी जिंकलो तर आपण एखाद्या बरोबर एखादा त्या गोष्टीबद्दल वाद घातला तो कस्टमर आपल्या प्रोडक्ट विकत घेणार नाही बरोबर. आणि लूज ऑफ आर्ग्युमेंट इज द लॉ. जर सपोज विन झालो तरी आपण आर्ग्युमेंट घालत असलो, वाद घालत असलो, आपण त्या आर्ग्युमेंट जिंकलो तर कस्टमर हारलं म्हणून तो प्रोडक्ट विकत घेणार नाही. आणि आपण जर आर्ग्युमेंटच हारलो तर तो कस्टमर पण ते प्रोडक्ट विकत घेणार नाही, कारण त्याचं म्हणणं काहीतरी असेल, ते बरोबर असेल किंवा सुपेरियर असेल म्हणून तो आर्ग्युमेंट जिंकलेला आहे. अँड दॅट टाईम ऑल्सो इट विल लीड द लॉस ऑफ सेल. Then success of salesperson depend upon the degree to which he or she able to match his or her presentation with the attitudes of the customer. सेल्समनचं सक्सेस कशावर डिपेंड आहे तर तो कोणत्या पद्धतीने त्याचं प्रेझेंटेशन कस्टमरच्या ॲटिट्यूड बरोबर मॅच करतो.
ह्यावर त्या सेल्समनचं सक्सेस डिपेंड आहे. राईट. नाऊ वी विल सी द नेक्स्ट पॉईंट, दॅट इज द डीलिंग विथ ऑब्जेक्शन. कस्टमरने प्रोडक्टबद्दल काहीतरी ऑब्जेक्शन घेतले, तर त्या ऑब्जेक्शन कसे ट्रीट करायचे किंवा त्याच्याबरोबर कसं डील करायचं, दॅट इज द डीलिंग विथ ऑब्जेक्शन. सर्टन ऑब्जेक्शन मे बी रेज बाय द कस्टमर आफ्टर प्रेझेंटेशन विच शुड बी वेलकम. जर काही कस्टमरचे डाऊट असले, काही ऑब्जेक्शन असले रिगार्डिंग द प्रोडक्ट डिटेलिंग झाल्यानंतर किंवा त्यावेळेस ते ऑब्जेक्शन सेल्समननी वेलकम केलं पाहिजे, त्याच्याबद्दल माहिती जाणून घेतली पाहिजे. आणि दोज ऑब्जेक्शन विच आर मोस्टली रिगार्डिंग द प्राइस, क्वालिटी अँड डिझाईन आर हेल्पफुल इन डिस्कवरिंग द डाऊट्स ऑफ द कस्टमर. जनरली कस्टमरला आर्ग्युमेंट प्रोडक्टबद्दल कशाबद्दल असतं का त्याची किंमत, ह्या प्रोडक्टची किंमत खूप जास्त आहे, त्याची क्वालिटी, हे प्रोडक्ट लवकर खराब होतं, ह्याची डिझाईन मॅच होत नाही किंवा याचा कलर चांगला नाही, अशा प्रकारचे जनरली ऑब्जेक्शन असतात. आणि दिस ऑब्जेक्शन शुड बी क्लिअर बाय द सेल्समन. आणि जर जे काही ऑब्जेक्शन क्लिअर होत नाही, दॅट शुड बी सेंड टू द मॅन्युफॅक्चरर फॉर फर्दर ॲक्शन. The salesman should not lose the patience if customers ask many questions and take the time in reaching the decision. बऱ्याचदा आपण असे कस्टमर पाहिलेले असतात की एखादी वस्तू घ्यायची असते, पण त्या वस्तूबद्दल खूप वेळ त्या सेल्समनला विचारत बसतात. त्या खूप वेळ विचारल्यावर इतकं खूप इरिटेट होतो सेल्समन. बट अंडर एनी सर्कमस्टान्सेस दॅट सेल्समन शुड नॉट लूज हिज पेशन्स. त्याचं धैर्य त्यांनी सोडता कामा नाही. त्यांनी जेवढे क्वेश्चन विचाराल तेवढे कस्टमरच्या क्वेश्चनचे ॲन्सर पोलाइटली शांतपणे दिली पाहिजे. बरोबर. द मेन एम ऑफ अन सेल्समन शुड बी टू रिमूव्ह द कस्टमर ऑब्जेक्शन इन अ वे ऑर द अदर सो दॅट कस्टमर इज सॅटिस्फाईड विथ द प्रोडक्ट. आता मेन एम सेल्समनचा काय असतो, टू रिमूव्ह द कस्टमर ऑब्जेक्शन. कस्टमरच्या मनातले ऑब्जेक्शन, डाऊट्स काय असतील तर ते काढणं आणि कस्टमरला सॅटिस्फाईड करणं रिगार्डिंग द प्रोडक्ट. आफ्टर द रिमूव्हिंग ऑफ द ऑब्जेक्शन, द नेक्स्ट पार्ट इज द क्लोजिंग ऑफ सेल. क्लोजिंग ऑफ सेल्स म्हणजे एकदा वन्स द कस्टमर हॅज मेड हिज माइंड टू बाय द प्रोडक्ट, सेल्समन शुड क्लोज द सेल्स इन कॉर्डियल मॅनर. एकदा आपण वस्तू दाखवली कस्टमरला त्याचे इंट्रोडक्शन दिलं, त्याचे फायदे समजून सांगितले, त्या कस्टमरचे काही डाऊट असतील ते क्लिअर केले आणि मग सगळ्यात शेवटी कस्टमर जर ॲग्री झाला ते प्रोडक्ट विकत घ्यायला, दॅट टाईम द सेल शुड बी क्लोज. मग त्याच्याबद्दल काही सांगायचं नाही. द कस्टमर शुड बी मेड टू फील दॅट ही हॅज मेड द राईट चॉईस. म्हणजे कस्टमरने एखादी वस्तू आपल्याकडून घेतली तर कस्टमरला वाटलं पाहिजे that I have selected the best goods that is available in the market. मी सगळ्यात चांगली वस्तू विकत घेतली असं कस्टमरला वाटलं पाहिजे. Then it is difficult to close the sale if the customer has not yet come to decision. आता हे खूप अवघड जातं. जर कस्टमरला आपण सगळं माहिती सांगितली प्रोडक्टबद्दल, त्याचे ऑब्जेक्शन रिमूव्ह केले, तरी पण कस्टमर वस्तू घ्यायची का नाही घ्यायची ह्या डिसिजनपर्यंत पोहोचतच नाही, त्यावेळेस सेल क्लोज करणं थोडी अवघड गोष्ट आहे. हाऊएव्हर अंडर नो सर्कमस्टान्सेस द कस्टमर शुड बी प्रेशराइज टू गेट इन फॉर द पर्टिक्युलर ॲटम. पण मग असं होतं आहे की आपण त्या कस्टमरला खूप त्याच्या प्रोडक्टची माहिती सांगितली, ॲडव्हान्टेजेस सांगितलेत, त्याच्या क्वालिटीज सांगितल्यात, फीचर्स सांगितले, तरी कस्टमर ती वस्तू घ्यायला तयार होत नाही. त्यावेळेस अशा कुठल्याच केसमध्ये का त्या कस्टमरला प्रेशर दिलं नाही पाहिजे तुम्ही ही वस्तू घ्याच म्हणून. राईट. द सेल्समन शुड थँक द कस्टमर ॲट द टाईम ऑफ डिलिव्हरी ऑफ गुड्स अँड सोशल कर्टसी शुड बी एक्सटेंडेड टू हिम. वेन द कस्टमर is ready to take or purchase the goods, that time after giving the delivery of goods at last time the salesman should thank to the customer and he should assure the customer of still better service in future, and at the same time he should give the guarantee or assurance to the customer regarding the quality of that product. Next is the follow-up. Generally follow-up are not practicable in case of retail pharmacy, as customer do not visit the pharmacy as frequently as they do not do in other shop.
जनरली फॉलोअप म्हणजे मेडिकल शॉपमध्ये जनरली फॉलोअप घेणं थोडं अवघड असतं, कारण की जसं आपण अदर शॉपला जास्त व्हिजिट देतो तेवढं त्याच रेशोमध्ये आपण मेडिकल शॉपला कमी प्रमाणात व्हिजिट देतो. बट हाऊएव्हर द फॉलोअप टेकन बाय द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द सेल्स ऑर्गनायझेशन, त्यांना आपण मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणतो. दे टेक द फॉलोअप रिगार्डिंग द स्टॉक इन और स्टॉक टू बी सोल्ड आउट फॉर by effective salesmanship. Generally they took the follow up. This is about the salesmanship. In today's lecture we have discussed about the salesmanship. Then we have studied the various advantages of salesman and salesmanship, and we have studied the various steps that involve in the salesmanships. Okay, so in next lecture we will see the remaining topic of the chapter sales promotion. Till then, study at home, stay safe, stay healthy. Thank you.